लोकसभेसारखी खटपट विधानसभेला होता कामा नये। राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांसमोर छगन भुजबळांचं वक्तव्य। भाजपनं 80 ते 90 जागा देण्याचा शब्द दिल्याचीही करून दिली आठवण। सुनील तटकरेंचा शरद पवारांवरती गंभीर आरोप। अल्पसंख्य समाजात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप। रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातल्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक। आरोपीचं ब्लड सॅम्पल डॉक्टरांनी कचऱ्यात फेकून दिलं। पुणे पोलीस आयुक्तांची धक्कादायक माहिती। अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी डॉक्टर अजय तावरेंना फोन केला होता। सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप। पुण्यातील एक्साइज डिपार्टमेंट कार्यालयावर रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारेंचं आंदोलन। रात्री उशिरापर्यंत पब सुरू राहूनही कारवाई नाही। धंगेकरांचा आरोप। सुषमा अंधारेंनी वाचून दाखवली हप्तेबाजीची जंत्री। लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानापूर्वीच एनडीएनं बहुमताचा आकडा गाठला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मुलाखतीत मोठा दावा। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 4ही जागा लढवण्याची शिंदे गटाची तयारी। शिंदेंचे निकटवर्तीय संजय मोरे इच्छुक असल्याची चर्चा। कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेची एंट्री। अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर, पण पानसेंची उमेदवारी मनसेची की महायुतीची सवाल उपस्थित। नाशिकमधल्या मिसळ पार्टीत मनसेमधली खतखत समोर। स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कारभाराबद्दल नाराजी। राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष। बीड जिल्ह्यात मराठा दुकानदाराकडनं कोणतीही वस्तू विकत घेऊ नका। वंजारी बहुल गावातला कॅमेऱ्यातला संवाद समोर। पोलीस अधीक्षक मुंडेवाडीत जातीय एकोपा कायम राखा, एबीपी माझाचं आवाहन। यंदाच्या वर्षी एसएससी बोर्डाचा निकाल 95.81%। निकालात कोकण विभाग अव्वल, तर यंदाही मुलींची सरशी। ठाण्यामध्ये उद्या दिवसभर पाणी पुरवठा बंद। पावसाळ्यापूर्वीची कामं करण्यासाठी मनपाचा निर्णय। गुरुवारी सकाळी 9 वाजता पाणी पुरवठा सुरळीत होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।